दासा सर्वकाळ तेथे सुखाचा कल्लोळ तेथे वसती हरिचे दास पुण्यपिती पापानाश फिरे सुदर्शन घेऊन या नारायण तेथे वसती हरिचे दास पुण्यपिके पापानाश तुका म्हणे खरी होय म्हणिया राखा मारी जेथे वसती हरिचे दास पुण्यपिके पापानाश वास्तुशांतीच्या निमित्ताने होणारा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील ही सेवा असल्यामुळे हरिदास जिथे वास्तव्य करतात तिथे काळ आणि भगवान कोणत्या वास्तूमध्ये प्रवेश करतो, भगवंताला कोणतं घर आवडतं ते सांगणारा अभंग तुम्ही सेवा घेतलेला पूर्वी या ठिकाणी वास्तू होती, पण ती वास्तू परत आपण चांगल्या प्रकारे जीर्णोद्धार करून भव्य असं हे धर्मशाळेचं स्वरूप निर्माण केलं. तेव्हा ही वास्तू आपण उभी केली. आता या वास्तूमध्ये आपल्याला प्रवेश करत आहोत, तर वास्तू शांती का करायची, तर त्याचं थोडंसं मी स्वरूप आपल्याला सांगतो आणि आपण त्याकडे वळतो. पूर्वी वास्तू नावाचा एक महान दैत्य होता. तो जनतेला भयंकर पीडा देत असे, अतिशय त्रस्त करत असे. त्यामुळे सर्व जनतेच्या तक्रारी त्याच्या बाबत भगवंताकडे गेल्या. भगवंताने
त्या सर्व तक्रारींचं संकलन केलं, निश्चित लक्षात घेतलं आणि सर्वांना आश्वासन दिलं की मी त्या वास्तू नावाच्या दैत्याचा वध करतो. देवाने ही प्रतिज्ञा केल्यानंतर ती प्रतिज्ञा वास्तू नावाच्या दैत्याच्या कानाला गेली. तेव्हा वास्तू नावाचा दैत्य घाबरून गेला की भगवंताने आपल्याला मारण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, आता आपलं मरण अटळ झालं, निश्चित झालं. भगवंताची प्रतिज्ञा आहे, काय करावं यातून मार्ग आहे का नाही. मार्ग शोधता शोधता त्याला एक मार्ग समजला की देवाने तुला मारण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, पण देवाची प्रतिज्ञा आहे मग आता याला मार्ग काय. याला मार्ग एकच आहे, देव अभयदान देत असतो. भयग्रस्ताला भगवान अभयदान देत असतो, पण तो भयग्रस्त शरणागत व्हायला पाहिजे. तो शरण गेल्यानंतर भगवान त्याला अभयदान देत असतो. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटले, शरणागता वज्र पंजर शरणागताला अभयदान देण्यामध्ये भगवान उदार आहे, पण तो शरणागत पाहिजे आणि तो शरणागत असा पाहिजे की डुप्लिकेट नको. तो असा शरणागत पाहिजे की त्याला कृतक कर्माचा पश्चाताप झाला पाहिजे आणि पुन्हा असं मी काही अनिष्ट करणार नाही याचं अभिवचन देणार पाहिजे. तेव्हा वास्तू नावाच्या दैत्याने विचार केला की कृतकर्माचा पश्चाताप व्हायला पाहिजे, तर बरोबर आहे, आपल्याला पश्चाताप झाला तर भगवान अभय देणार, पण आपण जे केलंय ते खरोखरच खूप वाईट केलेलं आहे हे आता माझं मन मला साक्ष देते की काही कारण नसताना मी अनेकांची हत्या केल्या, अनेकांना उपद्रव दिला, पीडा दिलेली आहे. काय कारण, काय कोणाचा अपराध. अपराध कोणाचा नसताना मीच चूक केलेली आहे, मोठा अपराध केलेला आहे, अनेकांच्या हत्या, अनेकांना पीडा दिलेली आहे, तर ही खरोखर फार मोठी चूक आहे. चूक नाही, मोठा खेळ आहे. चूक लहान असते, खेळा मोठा असतो. तसं माझ्या जीवनातील चूकच नाही, मोठा खेळा झालेला आहे, मोठा अपराध झालेला आहे. अनेकांच्या मी हत्या केलेल्या आहे, अनेकांना उपद्रव दिलेला आहे, फार वाईट केला. आता केलेलं वाईट आहे हे बरोबर आहे, नको व्हायला पाहिजे होतं, पण केलं गेलं. चूक आहे, पश्चाताप झाला आणि पुन्हा विचार करू लागला की झालेली चूक आपण
बरोबर कबूल करू आणि पुन्हा अशी करणार नाही याचं अभिवचन देऊ. म्हणून तो देवाला शरण गेला. देवाने तुला शरण आलेला आहे, मला अभयदान. भगवान म्हणतात तू वस्तू नावाचा दैत्य नाव हो, मी तुला मारण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. तुला मी मारणार आहे. तू किती जणांना मारले, किती जणांची हत्या केलेली आहे, किती जणांना पीडा दिलेली आहे, उपद्रव दिलेला आहे सांग. म्हणून तुला मारण्याची मी प्रतिज्ञा केलेली आहे. देवा बरोबर आहे, तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे ते मला कळले म्हणूनच मी आलो आपल्याकडे. मी तुला मारणार आहे. पण देवा तुम्ही मारणार, तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे हे निश्चित झाले. पण तुमचं एक व्रत आहे, म्हणून त्या व्रताचा आधार मला मिळाल्यामुळे मी तुम्हाला शरण आलेलो आहे. शरण आलेल्याला तू अभयदान देत असतो. हे तुझं व्रत तू जाहीर केलेलं आहे. रामगीतेमध्ये भगवंताने हे आपलं व्रत जाहीर केलेलं आहे की सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तिचे याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतत् व्रतम. सकृदेव प्रपन्नाय, प्रपन्न म्हणजे शरण आलेला. जो चांगल्या रीतीने सद्भावनेने शरण आलेला आहे, अशा शरण आलेल्याला मी अभयदान देतो. हे माझं व्रत आहे, हे तो रामगीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. मग तुझं व्रत तू मोडणार का? पण शरणागत तसा असेल तर त्याला कृतकर्माचा पश्चाताप पाहिजे आणि परत असं मी हे कृत्य करणार नाही याचं अभिवचन दिलं पाहिजे. तुला पश्चाताप आहे का? म्हणे आता वाटू लागले नाही, आता मला पश्चाताप झालेला आहे. बरोबर आहे, काय लोकांची जनतेची चूक नसताना मी त्यांना उपद्रव दिलेला आहे, करण्यात दिलेला आहे. म्हणून मला आता त्याचा पश्चाताप होतो आहे. आणि देवा मी तुम्हाला आता अभिवचन देतो की पुन्हा मी अशी चूक करणार नाही. हे अभयवचन मी या प्रकारे तुम्हाला वचन देतो. भगवान म्हणतात ठीक आहे. मग तू कृतकर्माचा पश्चाताप तुला झालेला आहे, तू असं अभिवचन देतो आहे की पुन्हा मी असं काही करणार नाही, तर आता मी तुला प्रसन्न आहे. असं तू करायचं नाही, हे लक्षात घे. हो म्हणे नक्की, आता मी असं करणार नाही, मग मी आता प्रसन्न आहे. देवा मग तुम्ही प्रसन्न झाल्यानंतर वर देत असता. ज्याच्यावर प्रसन्न होता त्याला तुम्ही वर देत असता. मग तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न झालेला तर मला मग वर द्यायला पाहिजे तुम्ही. भगवान म्हणतात हरकत नाही, वर देतो. तू हे आता करणार नाही हे निश्चित झालेलं आहे, तू अभिवचन दिलेलं आहे, तुला पश्चाताप झालेला आहे, तर मी तुला वर देतो. माग काय तुला वर मागायचं? तेव्हा त्याने असा वर मागितला की देवा माझं नाव आहे वास्तू, मी भयंकर जनतेला उपद्रव दिलेला आहे, पीडा दिलेला आहे. म्हणून जनतेची तुमच्याकडे तक्रार आलेली आणि त्या तक्रारीमुळे तुम्ही मला मारण्याची प्रतिज्ञा केली. तर जनतेला माझी खूप धाकधूक, म्हणून जनतेने तुझ्याकडे प्रार्थना केली देवा. म्हणजे माझं जनतेमध्ये किती स्मरण आहे, माझ्या बाबतीत जनतेमध्ये किती सारखी आठवण आहे. तेव्हा तेव्हा माझी अशी इच्छा आहे आता मी आता हे करणार नाही. हे म्हटल्यानंतर लोक मला विसरून जातील, तर
लोकांनाही माझी सारखी आठवण राहायला पाहिजे, याकरता मी तुला असं वर मागतो की माझं नाव आहे वास्तू. लोक आपल्या निवाऱ्या करता जी इमारत उभी करतात तिला म्हटलं जातं वास्तू. म्हणजे माझंच नाव त्या इमारतीला दिलं जातं, तिला वास्तू म्हटलं जातं. माझं नाव वास्तू आहे, तिला इमारतीला वास्तू म्हटलं जातं. म्हणून जे लोक इमारत उभी करतील त्या इमारतीमध्ये प्रवेश करत असताना त्याने त्यात प्रवेश करायच्या अगोदर त्या वास्तूमध्ये माझा प्रवेश राहील. जनतेची जी वास्तू उभी करणार ती वास्तू तयार झाल्यानंतर त्यात पहिला माझा प्रवेश राहील, कारण माझं नाव आहे म्हणून माझा मालकी हक्क आहे. मी त्या वास्तूमध्ये पहिला प्रवेश करणार. देव म्हणला म्हणजे ही बळच पिढा घरात बसून तुला तुझा तिथे प्रवेश म्हणजे सर्वांना पुन्हा उपद्रवच का? नाही म्हणत नाही. पहिला मी उपद्रव देणारा होतो वास्तू. आता मी लोकांनी बांधलेल्या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर माझा तिथे प्रवेश राहील. पण काय, लोकांनी जर त्यांच्याकरता ती वास्तू बांधलेली आहे ते तिथे राहायला येणार आहे, तर पहिला मी तिथे राहायला तर ज्यांनी बांधलेले ज्यांना तिथे राहायला यायचंय त्यांनी पहिल्यांदा माझी शांती करावी. माझी शांती करावी. माझी शांती त्याने केली का मी तिथे शांत राहील. आणि ज्यांनी वास्तू बांधली ते तिथे राहायला येणार आहे त्यांचं मी चांगल्या प्रकारे रक्षण करेन. त्यांना मी उपद्रव तर देणार नाही आणि कोणाचा उपद्रव होऊ देणार नाही. फक्त त्यांनी माझी प्रवेश करत असताना माझी शांती करावी आणि मग प्रवेश करावा. पण जो शांती करणार नाही आणि प्रवेश करील त्याला मात्र मी अशांत केल्याशिवाय राहणार. म्हणून ज्याला राहायचे त्याने माझी शांती करावी आणि मग प्रवेश करावा की मी शांत राहील आणि त्याला सहारा देईल, त्याला सर्व प्रकारे मी त्याचं रक्षण करेन. म्हणून आपण वास्तू केल्यानंतर शांती करायची त्या भगवंताने जाहीर केलं. काय हरकत नाही, मी तुला आता हा वर देतो. इथून पुढे मी असं जाहीर करतो की जे जे कोणी आपली इमारत करतील, वास्तू उभी करतील, त्या वास्तूमध्ये राहायला येतील तर तिथे आलेल्या वास्तू नावाच्या दैत्याची शांती करा आणि मग त्या वास्तूमध्ये प्रवेश करा. तुम्हाला तो वास्तू नावाचा दैत्य त्रास देणार नाही, तुम्हाला सहाय्य देईल. म्हणून इथून पुढे जनतेने वास्तू शांती करूनच वास्तूमध्ये प्रवेश करावा हे भगवंताने घोषित केलं. म्हणून आपण इमारत उभी केल्यानंतर त्यात राहायला येत असताना त्या वास्तूची शांती करावी. वास्तूची शांती केल्यानंतर वास्तू पुरुषेक केला जातो आणि त्या वास्तूची विशिष्ट स्थानी स्थापना करायची आणि ती विशिष्ट स्थानी स्थापना केल्यानंतर तो वास्तू नावाचा दैत्य त्या कोणात ती वास्तू पुरुषाची शांती केलेली असते, स्थापना केलेली असते. म्हणून प्रत्येक कोणातून तो वास्तू नावाचा दैत्य आपलं रक्षण करत राहील. म्हणून वास्तू शांती करण्याचा हा भगवंताचा आदेश आहे. आपण या ठिकाणी वास्तू उभी केली, वास्तू शांती ही केली. आता वास्तू शांतीमध्ये आपल्याला राहायला यायचं, पण आपण या वास्तूमध्ये कसं राहावं, ती वास्तू देवाला आवडणारी कशी होईल या दृष्टीने आपण पुढची वाटचाल केली पाहिजे. तर देवाला आवडणारं घर कोणतं, देव कोणत्या घरात प्रवेश करतो
आणि त्या घरात भगवान त्याला काय प्रतिसाद देतो हे सांगणाराच अभंग सेवेला घ्यावा, म्हणून हे अभंगात सेवेला घेतलेला आहे. दासा सर्व काळ तेथे सुखाचा कंदूर, जेथे वसती हरीचे दास, पुण्यपिके पापा नाश, फिरे सुदर्शन घेऊन या नारायण, तुका म्हणे घरी होय म्हणयारा कामारी, जेथे वसती हरीचे दास, पुण्यपिके पापा नाश. देवाला आवडणार घर कोणतं, देव कोणत्या घरात प्रवेश करतो आणि त्या दासाला काय प्रतिसाद देतो ते सांगणारा अभंग आज मी आपल्याकडे सेवेला घेतलेला आहे. मनुष्याने आपल्या जीवनात एक लक्षात घ्यावं, काय त्याने देवाचं दास व्हावं. इतराचं दास होऊच नाही, पण देवाचं दास झाल्याशिवाय राहू नये. कोणी म्हणेल असं का, इतराचा दास होण्यात हानी आहे आणि देवाचं दास होण्यात लाभ आहे. मग आपली हानी व्हावी वाटते का आपला लाभ व्हावा वाटतो, याचा निर्णय आपणच घ्यायचा. आपली हानी होऊ नये असं वाटत असेल तर इतरांचा दास बनवू नये. आपल्याला लाभ जीवनात व्हावा असं वाटतं तर देवाचा दास झाल्याशिवाय राहू नये. देवाचा दास तुकोबारांच्या परखड भाषेत बोलायचं झालं तर तुकोबारा ही स्पष्ट भाषा वापरतात, तरच जन्माला यावं. जर देवाचं दास व्हायचं असेल तर तरीच जन्मायाने दास व्हावे तरीच जन्माया, विठोबाचं दास व्हावं तरच जन्माला यावं. जर जन्माला विठोबाचं दास होता येत नसेल तर तुकोबारा म्हणतात तुमचं जन्माला येण्याचं काहीच अडलेलं नाही. का इथे कुत्री काय कमी आहेत काय? श्वान म्हणजे कुत्रा आणि सुकरे म्हणजे डुक्कर. बिचारे डुकरे कुत्र काही इथं कमी आहेत का? तू जर देवाचं दास्यत्व करत असेल तर डुकरातून तुझ्यात काय फरक, कुत्र्यातून तुझ्यात काय फरक आहे? म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर देवाचं दास झालंच पाहिजे. इतरांचं दास होऊ नये. का इतरांचं दास होण्यात हानी आहे. काय हानी आहे? तुकोबारांनी ती सांगितली. तुकोबारा म्हणतात अरे बाबा तू संसाराचा दास का होतो सांग, की ज्यामुळे तुला दुःखाचे डोंगर भोगावे लागणार आहे. का रे दास हो याच्यातून तुझ्या पदरात काय पडणार आहे? दुःखाचे डोंगर.
दुःखाचं डोंगर भोगायला तू संसार करता सुरूच का? दुःख हवंय का? दुःख पाहिजे का? नको ना, मग का दास होतोस? का रे दास होशील संसाराचा? यातला एक बारकाईचा अर्थ लक्षात घ्या प्रकार. तुकोबराय संसाराचा दास का होतोस असं म्हणतात. यावरून कोणाला असं वाटेल तुकोबरायांचा संसार करण्याला विरोध आहे असं कोणाला वाटेल तर तुकोबरायांचा संसार करण्याला विरोध नाही, संसाराचं दास बनण्याला विरोध, संसार करण्याला विरोध नाही. म्हणाल कशावरून? अन्यत्र सुखाने संसार करा असं म्हटलेलं आहे म्हणून. सुखे करावा संसार,